हॅलो, नमस्कार. मी सरिता. परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर इथे गुरुवारचा दिवस आहे. गुरुवारची पूजा मी 11 गुरुवार चालू केले आहे. तर 11 गुरुवाराची पूजा आहे ती. तर पूजा वगैरे झालेली आहे माझी आणि पूजा मस्त छान अशी पूजा मांडली मी. आणि जे वाचायचं होतं स्वामीचरित्र ते पण वाचून घेतलं. आणि हा ना गुरुवारचा व्हिडिओ आहे. खूप लेट येत आहे तुम्हाला, पण ते मधात नाही एडिटिंग करायला त्याला मला वेळ पण नाही करणं म्हणजे भेटला पण नाही वेळ, म्हणून मग ते केलंच नाही. तर हा गुरुवारचा ब्लॉग आहे. आणि इकडे हे बघा, मग मला गुरुवार असतो उपवास, तर मी ना पूजा वगैरे झाल्याच्या नंतर इकडे मला थोडीशी ना बटाट्याची उसळ केली. तर बटाटे आपले कच्चेच बटाटे उकडून पण नाही घेतले, तर त्याच्यावरचे सालटं काढून घेऊन छान असे तेलामध्ये परतू दिले. 5 मिनटं त्याला छान असं शिजू दिलं. तेलामध्ये छान म्हणजे झाकण ठेवून वाफेवरती शिजू दिलं. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये ना हिरवी मिरची घातली मी पेस्ट करून बारीक आपले मिक्सरमध्ये काढून घेतली. आणि त्यामध्ये शेंगदाणे घालून घेतले. आणि थोडंसं असं किंचितसं पाणी टाकलं, कारण थोड्या वेळ आणखीन शिजू द्यायचं होतं म्हणून. आणि शेंगदाण्याचा कूट पण एका साईडला करून ठेवलेला होता. आणि कसं म्हणजे बाकीचा सगळा स्वयंपाक झालेला होता माझा, पण मग मला गुरुवार असतो उपवास असतो, तर मग उपवास पकडून करत आहे मी ते गुरुवार. नाहीतर कोणी कोणी काय करतं, फक्त नित्यसेवा स्वामीचरित्र वाचावं लागतात, पूजा वगैरे करून जेवण करून घेतं. पण मग माझे उपवास करून आहे. ज्यांना सहन होत नाही त्यांना जमतं तसं, पण मग मी परत उपवास पकडते. तर साबुदाणा पण खाऊ खाऊ म्हणजे नेहमी साबुदाणा पण सहन नाही होत, त्याच्यामुळे मग मी इकडे बटाट्याची उसळ केली. त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता मी. आणि फक्त माझंच राहिलं होतं. मग मी नंतर पूजा वगैरे झाल्याच्या नंतर सगळं करत असते. आणि इकडे हे बघा, बटाट्याची उसळ वगैरे झालेली आहे. आणि ती देवाला नैवेद्य दाखवला. आणि आजचा ना खूप छोटा ब्लॉग आहे, छोटासाच ब्लॉग आहे, जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं. कारण नंतर संध्याकाळी पण ना केंद्रात गेलो होतो बाहेर दर्शनाला, गुरुवार असल्यामुळे, त्याच्यामुळं थोडासा शूट केला मी. आणि इकडे ते बघा, त्यांनी नंतर काही फ्रूट्स वगैरे म्हणजे फळं, काही भाजीपाला वगैरे आणले होते, तर मग मी ते ना काढून घेतले एका याच्यात काढून ठेवले. सगळे आंबे वगैरे सगळं आणलं होतं. तर कसं आता उन्हाळा आहे, तर आंबे तर नेहमीच रोजच आणतात, तर ते मी साईडला काढून ठेवले, म्हणजे सगळे काढून ठेवले. जेवढं केळी वगैरे जे काय आणलं होतं ते सगळं काढून ठेवलं. कारण असं दोरडीत जर वरती काढून ठेवलं ना, मग मुलं पण येता जाता दिसतं मुलांना पण, आणि ते पण खातात. नाही तर मग असंच ठेवून दिलं ना फ्रीजमध्ये वगैरे, मग ते पण दिसत नाही. मुलं पण असं खात नाही, काय नाही. वरतीच असं राहू दिलं ना, मग येता जाता खातात. त्याच्यामुळे मी ना फ्रीजमध्ये वगैरे असं ठेवत नाही, वरतीच असं एका साईडला ठेवून देत असते. मग ते खातो. अंशला जास्त आवडतं सेप वगैरे असं. आणि भाजीपाला पण आणला होता, भेंडी वगैरे. आणि ही जी आहे ना, ही तांदूळ ज्या असतो ना, तांदूळची भाजी आणि पालक आणला होता, तर मी निवडून ठेवला तो. मी तसंच भाजीपाला म्हणजे बाकीच्या भाज्या ठेवते मी, पण पालेभाज्या मी फ्रीजमध्ये तशाच नाही ठेवत, निवडून ठेवल्याशिवाय. आणि संध्याकाळी मस्त अशी हे बघा भेंडीची भाजी बनवली. छान अशी भेंडी धुवून घेतली. भेंडीला कांदा वगैरे काहीच नाही, हिरवी मिरची कट करून घेतली. आणि त्यामध्ये थोडंसं जिरं आणि हळद घालून छान अशी साधी सिंपल, एकदम सिंपल अशी भेंडी केली. अशी भेंडी जर केली ना, खूप छान होते, चिकट पण होत नाही. आणि छान अशी कुरकुरीत पण होते. छान मस्त अशी थोडीशी अशी खाली लागू दिली ना कढईला भेंडीत, मग छान कुरकुरीत होते आणि चिकट पण होत नाही. त्याच्यामुळं मी एकदम साधी सिंपल भेंडी बनवली. आणि रस बनवायचा होता, तर त्याच्यामुळं मग थोडीच म्हणजे भेंडीचीच भाजी बनवली. आणि बघा, इकडे ना मी ना कुरडई वगैरे काढून घेतली, कारण नैवेद्य दाखवायचा होता, केंद्रात जायचं होतं. तर मग मी त्याच्या अगोदर, केंद्रात जाण्याच्या अगोदरच म्हणजे नैवेद्य वगैरे सगळं दाखवून घेतला पूजाला. कारण स्वामीचरित्र मी सकाळीच वाचून घेतलं होतं, कारण आवरलं होतं थोडंसं लवकर. तर फक्त नैवेद्य आणि आरती राहिली होती, तर मग मी संध्याकाळी स्वयंपाक त्याच्यामुळे लवकर केला. आणि आरती नैवेद्य सगळं करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आम्ही केंद्रात गेलो होतो. त्याच्यामुळं कसं रस असला ना, मग असं कुरडई पापड वगैरे मुलांना आवडतंच, कारण रसात खातात कुरडई पापड. आमच्या इकडे रसामध्ये कुरडई पापड खातात, काही भागात खात नाही, तर फक्त रस पितात. पण इकडे रसामध्ये कुरडई पापड टाकून खातात. मुलांना पण, दोघांना पण आवडतं, आम्ही सगळेच खातो. आणि हे बघा, इकडे कुरडई पापड